श्रोते नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत संतोष खाडे यांचा ललितबंध शब्दांची सावली. कधी वाटतं शब्द हे सावलीसारखे असतात. माणसं जातात, आठवणी राहतात आणि त्या आठवणींना शब्दांची सावली लाभली की आठवणी काळाच्या पलीकडेही टिकतात. सावलीसारखे शब्द जे थेट आपल्यावर न पडता आपल्याबरोबर चालतात, जणू आपली पाठ सांभाळणारे पण समोर न येणारे. माझ्या एका मित्राने एक गोष्ट सांगितली. त्याच्या आजोबांचं जुनं कपाट त्याच्या घरात अजूनही तसंच उभं आहे आणि एका कप्प्यात जुन्या वहीच्या पानात दडलेलं एक पत्र आहे, आजीच्या अक्षरातलं. तुम्ही साखर खूप खाता, सांभाळा. आजोबांना उद्देशून तिने असे का लिहिलं असेल? एवढंच लिहिलंय. पण त्या एका वाक्यात कितीतरी पावसाळे, उन्हाळे, प्रेम आणि डोळ्यातली काळजी भरून राहिली आहे. शब्द कमी आहेत पण सावल्या खोल आहेत. लहान नटखट मुलाला आत्या, मावशी, आजी प्रेमाने अरे चोरा, वाह रे गुलामा म्हटल्यावर ते मूल मनमुराद खुश होते आणि त्याचा आनंद पाहून संपूर्ण घर आनंदी होते. आपण रोज बोलतो, लिहितो, लिहिलेलं विसरतो. पण काही वेळा सहज सुचलेलं एक वाक्य कोणाच्या तरी आयुष्याला नवी दिशा देतं, कुणाला ढवळून टाकतं, कुणाला उभं करतं. आणि म्हणूनच शब्द लिहिताना किंवा बोलताना आपण सावध लिहायला हवं, कारण आपली सावली कुणाच्या तरी आयुष्यावर पडते. मी काल रस्त्यावरून जात असताना एका मुलाने दुसऱ्या मुलाला सांगितलं, तुझ्यामध्ये काहीतरी विशेष आहे रे. कदाचित तो सहज बोलला असेल, पण ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर जी चमक आली ती काही क्षणांची नव्हती, ती आठवणीत राहणारी होती. कधी आपले शब्दही कुणाला पंख देतात, आधार देतात, हे आपल्याला समजत नाही. कधीकधी शब्द एका नात्याला उभं करतात, मौनाच्या भिंती तोडतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगायला एक साधं वाक्य, पण या धीरावर अनेक जण आपल्या प्रसंगांना धैर्याने समोर जातात. आशीर्वाद, शुभेच्छा, अगदी छोटे शब्द, पण अनेक कामांच्या पूर्णत्वाचे गमक असते. शब्द हे हवे इतकेच हलके आणि गोधडीसारखे उबदारही असतात. ते हसवतात, रडवतात आणि कधीकधी शांत करून जातात. एक कविमन असलेली आजी म्हणायची, बोलायचं नाही रे फार काही, पण बोलायचं तेव्हा जरा खोल बोलावं. ती संध्याकाळी फक्त एवढंच म्हणायची, खूप दमलास ना तू. हे वाक्य एका कवितेपेक्षा कमी वाटत नव्हतं, कारण त्या वाक्याच्या सावलीत एक थकलेला दिवस विसावतो. कुणीतरी आपली काळजी करते एवढ्या विचाराने एक समाधान लाभतं. आपण सगळेच शब्दांनी विणलेले असतो. कुणी गाठीसारखे घट्ट, कुणी साडीच्या पदरासारखे मृदू. शब्दाने माणसं जोडली जातात, शब्दानेच हरवतात. पण काही शब्द खास असतात, ते विसरले जात नाहीत, ते सोबत चालतात. कधी एखादी डायरीच्या शेवटच्या पानावरची ओळ, कधी एखाद्या जुन्या पत्रात लिहिलेली वाचलेली काळजी, कधी एखादा व्हॉइस नोट, पोचल्यावर मेसेज कर, कधी घर सोडताना वडिलांनी केवळ एक वार म्हटलेलं, बघ स्वतःवर विश्वास ठेव. हे सारे शब्द, हीच ती सावली, अंधारात आपल्याला न हरवू देणारी. शब्द हे केवळ उच्चार नसतात, ते हळूहळू मनाची जागा घेतात. मनात, कपाटात, पुस्तकांच्या वहीच्या शेवटच्या पानात किंवा फोनमधल्या नोट्समध्ये. आपण जगत असतो ते अक्षरांच्या एका सुंदर सावलीत. शब्द लिहा, पण सावधपणे, कारण प्रत्येक शब्दाचा एक तोल असतो आणि प्रत्येक श्रोत्याच्या मनात त्याची एक खोल सावली. शब्दांची सावली, संतोष खाडे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील हिने. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.